गोव्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय, तशी राजधानी पणजीवर सत्ता कुणाची यासाठीही चुरस वाढलीय। या मतदारसंघात भाजपाचे महत्वाकांक्षी नेते मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसचे दिनार तारकर यांच्यात सरळ दुरंगी लढत असल्यानं रणधुमाळीचा जोर चढलाय। 40 विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या गोव्यातला सर्वात लहान मतदारसंघ म्हणजे राजधानी पणजी। अवघं 14,352 मतदान असणाऱ्या पणजीनं भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांना तब्बल 3 वेळा विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलंय। त्यामुळे गेली 15 वर्ष पणजीवर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे। राजधानीचं शहर असल्यानं इथल्या जनतेच्या मूलभूत सुखसोयी आणि साधन सुविधांच्या समस्या नाहीत, त्यामुळे इथल्या प्रचाराचे मुद्दे व्यक्तिकेंद्रित बनलेत। भाजपनं 1994 साली मनोहर पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारी दिली। पर्रीकरांनी पहिल्याच वेळेला 4,600 मतं मिळवून पणजीवरचं काँग्रेसचं वर्चस्व संपुष्टात आणलं। तर पुढे विकासाचा धडाका उडवून मुख्यमंत्री बनलेल्या पर्रीकर यांनी 1999 साली 5,396 तर 2002 मध्ये 5,700 मतांनी आपलं स्थान बळकट केलं। यावेळीही स्वतःचाच विक्रम मोडण्याची पर्रीकरांची तयारी असून घरोघर प्रचार आणि स्टार कॅम्पेनिंगवर त्यांचा भर आहे। पणजी हे गोवाभर एक उदाहरण आहे। म्हणजे मी जिकडे दुसरीकडे जातो तिकडे काँग्रेसवाले माझ्यावर टीका करत असतात की पणजी त्याने भरपूर विकास केला म्हणून, आणि इकडे काँग्रेसवाले येतात आणि सांगतात की पणजीचा विकास केला नाही म्हणून। म्हणजे ही विचित्र स्थिती आहे। पण मला वाटतं पणजीमध्ये ज्या काही गोष्टी मी गेल्या 12 वर्षात सांगितल्या त्यातल्या 80-90% गोष्टी झालेल्या आहेत। 10-20% उरलेल्या आहे, या टर्ममध्ये संपू। गोवा विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा हे पणजीचे पहिले आमदार। नंतरच्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघांना 1984 पर्यंत कोणत्याही एका पक्षाला कौल दिला नाही। 1984 ला काँग्रेसच्या जेबी गोन्साल्विस यांनी इथून विजय मिळवला आणि पुढे 1989 लाही पणजीची आमदारकी ही काँग्रेसलाच मिळाली। पणजीतल्या काँग्रेसच्या या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी गोवा काँग्रेस पुन्हा सज्ज झाली आहे। विधानसभेत पर्रीकरांच्या प्रश्नांनी थरकाप उठणाऱ्या काँग्रेसनं पर्रीकरांना विधानसभेत येण्यापासून रोखण्यासाठी चंग बांधलाय आणि दिनार तारकर या तरुण उमेदवाराला इथून उमेदवारी दिली आहे। इथं काँग्रेसचे बडे नेतेही प्रचारात उतरलेत, तर दिनारची मेहुणी प्रसिद्ध मराठी तारका वर्षा उसगावकरही प्रचारात रमली आहे। is meant to be shared. My vision for Panjim is meant to be executed. My vision for Panjim is meant to be completed. And to complete my vision for Panjim, and I would say our vision for Panjim, I need complete support, which I have from people of Panjim.